कंपनीचा मालक आणि त्याचे सहकारी कामगार यांचे संबंध कसे असतात, ते एकमेकांना काय मदत करतात याच्या बाबतीत. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आजकालच्या काळात बहुतेक लोक कंपन्यांमध्ये काम करतात, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात, सेमी गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट, शाळा, कॉलेजेस, बँका, वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात. तर त्यांचं रिलेशनशिप काय असतं आणि एकमेकांची त्यांची काय मदत होते, हा विषय या ठिकाणी मांडला आहे. एखाद्या संस्थेमध्ये एखादा कामगार, वर्कर किंवा अधिकारी हा जेव्हा काम करतो, तेव्हा तो त्या कंपनीला, त्या संस्थेला काय देतो, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तो त्याचा वेळ देतो. आता समजा मी कॉलेजमध्ये कामाला आहे, सकाळी 7:30 ते 2 वाजेपर्यंत हा माझा वेळ कॉलेजसाठीच राहील फक्त. मी माझा मोकळा वेळ येतो संस्थेला देतो. दुसरं अजून कामगार त्या संस्थेला अजून काय देतो, तर त्याच्याकडे काही स्किल्स असतात, त्याचं काही शिक्षण असतं, त्याला काही स्किल्स येत असतात, ते तो देतो वेळेबरोबर. म्हणजे प्रोफेसर असेल तर तो विद्यार्थ्यांना शिकवेल, क्लार्क असेल तर तो त्या अकाउंट्स रायटिंग वगैरे वेगवेगळे कामं करेल, म्हणजे स्किल्स देतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो त्या ठिकाणी असे पण काही लोक असतात की ते एन्थुझियाझम देतात. अशा काही व्यक्ती असतात स्टाफमध्ये की ते आल्यानंतर लगेच बाकीच्यांना इन्स्पिरेशन मिळतं. मग ते काय पैसे देत घेत नाहीत, काय नाही, पण ते एक इन्स्पिरेशन देतात इतर स्टाफला. म्हणजे थोडक्यात त्या संस्थेला इन्स्पिरेशन देतात. एन्थुझियाझम. आता एखादा कर्मचारी किंवा कामगार एखाद्या संस्थेत काम करत असेल तर त्याला काय मिळतं, तर पहिल्यांदा मनी. म्हणजे मी जर कॉलेजला काम करते तर मला सॅलरी मिळेल, पगार मिळेल पहिल्यांदा. दुसरं म्हणजे स्टेटस, की मी प्रोफेसर आहे तिथं, हेड क्लार्क आहे. जे काही स्टेटस असेल ते त्याला मला ते संस्थेमुळं मिळतं. म्हणजे एम्प्लॉईला ते संस्थेमुळं मिळतं. आणि सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट की बहुतेकांच्या लक्षात येत नाही, पीपल. एखाद्या संस्थेमध्ये मी जेव्हा काम करतो तेव्हा तिथले लोक मला मिळतात. म्हणजे मी जर कॉलेजला काम करत असेल तर कॉलेजला 200 स्टाफ आहे, तो माझा होतो. लायब्ररीमध्ये काही लोक आहेत, जिमखान्यामध्ये काही लोक आहेत, टीचिंग, नॉन टीचिंग, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची लोक, त्या कॉलेजमध्ये बाहेरून येणारी लोक, विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी, हे सगळे मला का मिळतात, तर मी तिथं नोकरीला आहे म्हणून मिळतं. आणि म्हणून पीपल हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे की जो एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल तर त्याला त्याचा लाभ होतो.